याच्यात उपलब्धी काय होणार? आपल्याला जेवणाची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे, थोडं थंडी असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित घेऊन जातो गरम लागू शकते आहे त्यांनी अजून सांगितलं. ओके, फर्स्ट एड किट्स सोबत घेऊन जातो. म्हणून आजारी पडतो काय आजारी पडायचंच नाही. तुम्हाला असं वाटलं का मला फोटो आठवायचा तुमचा आजार नाही? मला नेहमी म्हणत कधी आले म्हणतो आजारी मी काय तुम्ही नाही म्हणायचे काय एवढा त्याचा विश्वास असो. मुद्द्याचं जे मला बोलायचं आहे ते असं की आपल्याकडे बरेच ग्रामीण भागात आले असं शहरी भागात पण काही संस्कृती आहे. आपल्यामध्ये काय बदल घडेल? आपल्यामध्ये नेतृत्व कौशल्य, आपल्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि बरंच काय सगळं सांगण्याची गरज नाही. शेवटच्या दिवशी तुम्ही सांगा की तुमच्यामध्ये काय बदल. मी येईल तुम्हाला आउटपुट काय याच्यात काय होणार हे जे सांगितलं हे होणारच आहे. याच्या व्यतिरिक्त काय होणार? याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणच्या गावातल्या लोकांशी तुम्ही जोडले जाणार. हा जो एवढा समूह आहे सगळा याच्यात प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखत असेल थोडंफार प्रमाणात, पण एवढ्या लोकांशी तुम्ही जोडले जाणार. एकूण असणाऱ्या 75 विद्यार्थी मित्रांसोबत जोडलं जाणार, त्यांच्या कुटुंबापर्यंत आपण जोडले जाणार आहोत. हा स्नेह आयुष्यभर वृद्धिंगत होत राहणार आणि तिथे तुम्ही जे काय काम केलेलं असणार आहे, रस्त्याचं असेल, पाण्याच्या टाकीचं असेल, बंधाऱ्याचं असेल, हे आयुष्यभर तुम्ही केलेली निर्मिती म्हणून तुमच्या सोबत असणार आहे. हे मी निर्माण केलेलं आहे, याच्यामध्ये माझा वाटा आहे. हे मंदिर स्वच्छ जे आहे हे मी इथे आलेलो होतो तेव्हा ते केलेलं आहे, ते अजूनही स्वच्छ आहे. हा बंधारा जो बांधलेला आहे या ठिकाणी जे पाणी अडवलं जात आहे, इथे या लोकांना आज पाण्याची कोणती चणचण नाही आहे, कारण त्याला जबाबदार मी आहे. हे मी केलेलं आहे. मी म्हणजे अभिमान नाही, पण मी एक स्वयंसेवक आहे आणि म्हणून मी ही सेवा केलेली आहे. मी ही सेवा राष्ट्रासाठी समर्पित केली. या भावना तुमच्या मनामध्ये आयुष्यभर राहणार आहे. या निमित्ताने आपण काय करू शकतो की आपल्याकडे काही लोककला प्रकार जे आहेत ना ते फार आता ज्याला आपण म्हणू की नामशेष पाहिलेलं आहे. जे लोककला प्रकार तुम्हाला माहिती त्यांना आपण जिवंत करू शकतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या माध्यमातून आपल्याला काय करता येईल मी 2-4 प्रकार तुम्हाला सांगतो, बाकीचं तुम्ही समजून घ्या. त्या ठिकाणी त्यांचे वेगवेगळे गट असतील, गटनायक असतील, बरोबर. गटनायकांमध्ये तुमच्या आता ज्या ठिकाणी ते उद्घाटन होणार आहे किंवा समारोप होणार आहे त्या ठिकाणच्या डेकोरेशनच्या काही स्पर्धा निर्माण करा. ते अगदी त्या ठिकाणी मग अगदी छोटं ते बांबूचं एखादी झाड आणून इकडच्या बाजूने तुम्हाला चाकाचं पूल मिळालं तर ते लावून किंवा रांगोळी काढून कशाही पद्धतीने क्रिएटिव्हिटी करून ते निर्माण होतं. शेवटपर्यंत तुमच्या सोबत असेल. हा झाला. बरं, तो जो गट प्रमुख असेल त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तो प्रमुख आहे म्हणून त्याच्यामधनं काहीतरी ते कौशल्य बाहेर येत राहील. ह्या वेगवेगळ्या गटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं वातावरण आपल्याला निर्माण करता येऊ शकते. तुमच्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की गोंधळी होतं तुमच्याकडे माहिती आहे? आता मी एक नाव त्याच्यानंतर वाघ्या मुळे होते, खंडोबा बालायचं माहिती माहिती आहे ना. देवीचा खूप मोठा जागर केला जातो हे माहिती. आपल्याकडे वासुदेव राहायचं हे माहिती का? त्याच्यानंतर एक पोतराज म्हणून प्रकार आहे माहिती तुम्हाला. पोतराज त्याचे खूप कपडे बांधलेले असतात, तो फटका चापाने फटके मार. या सगळ्यांवर आता हा ग्रामीण बाज आहे. आपल्या प्रत्येकाच्या अंगाला महाराष्ट्रातल्या ग्रामीण मातीचा वास येतो. तो दरवळला पाहिजे. तो केव्हा दरवळेल? जेव्हा आपण स्वतः त्या ठिकाणी मी या मातीतला आहे अशी अभिव्यक्ती इतरांच्या समोर होते. मग ती कशाच्या माध्यमातून होऊ शकते? ती या सगळ्या कला प्रकाराच्या माध्यमातून होते.
भारुड असायचे पूर्वी माहिती आहे तुम्हाला. एकनाथी भारुड खूप प्रसिद्ध आहे. विंचू चावला काय भारुड आहे. पोवाडा आहे. पोवाडा तो महाराजांचा पोवाडा ऐकल्यानंतर एकेकाच्या आनंदात अशी भूमी संचार. अजून एक कला प्रकार सांगा विचारलं लक्षात आलं. दोन जण असायचे त्या कला प्रकारामध्ये. आमच्या गावात यायचे मला आठवतं. आणि मग ते संबळ वाजले. संबळ नाही तर एक जण संबळ वाजले त्या तिकडच्या कोपऱ्यात संबळ वाजले आणि एक जण इकडं वाजले त्या दरवाज्यात. आणि मग ते धान्य घेतलं की मग त्या माऊली नाव काय असं विचारायचं. म्हणजे त्यांच्या पतीचं नाव त्याला मालकाचं नाव असं म्हणायचं. ते नाव सांगितलं म्हणजे दिनेश. मग याने काय त्याला ऐकून येते तो लांब असतो आणि हा इकडनं अशी खून करतो असं असं करतो काहीतरी. आणि तो त्याच्यावर दिनेश राणाच्या नावानं नाव ओळखतो. हे माहिती कोणाला शोधा तुम्ही नेटवर्क तुम्हाला सापडेल. अशा प्रकारची एक कला असते. तुमच्यापैकी दोन जणांचा एक ग्रुप ती कला शिकून गॅदरिंग आहे. पूर्ण 7 दिवस गॅदरिंग. 13, 14, 15, 16, 17 आणि 19 सेरेमनी. कल्चरल प्रोग्राम आपण 18 तारखेला ही गॅदरिंग स्वयंसेवकांचा असणारा त्या ठिकाणचा सहभाग तो तुम्ही दाखवून द्यायचा. बरं हे केव्हा करायचं तुम्हाला संध्याकाळी करमणुकीच्या मनोरंजनाचे कार्यक्रम करायचं का. मग तुम्ही तुमच्यामध्ये ठरवून घ्या. एका गोंधळ करा, एका भारूड करा, एका कोंदण करा, एका वासुदेव करा, एका त्याने गोंधळ करा, एका खेळा आपला कळतं मला का. देवीचं जागर का साऊंड सिस्टमची व्यवस्था करा. त्याच्यामध्ये वक्तृत्व कथाकथन आणि हे सगळं ही असणारी ऊर्जा तुमच्यातून जी आहे पूर्ण बाहेर आली नाही. तेव्हा तुम्ही फुला जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत काही नाही. मी हे सांगण्यासाठी आलो की आपण या महाराष्ट्रात जन्मलेलो आहोत. आपण मराठी आहोत. मराठी भाषेत आपल्याला अभिमान तेव्हाच असेल जेव्हा आपण मराठी कला प्रकार जोपासायला लागलो. इंग्रजीतलं ते कळत नाही. वॉटर या शब्दाला इंग्रजीमध्ये पर्यायी शब्द नाही. पण मराठीमध्ये त्याला जल म्हणा, त्याला प्रेम म्हणा, त्याला पाणी म्हणा, त्याला नीर म्हणा. कळतंय मला काय म्हणतो. मग त्याचा अभिमान आपल्याला बाळगायचा असेल तो दर्शवता आला पाहिजे. म्हणून मला जे सांगायचं केलं नाही. मला खात्री आहे की याच्यातून तुम्हाला काही मदत लागली सांगा. हे तुम्हाला कोरिओग्राफर पाहिजे असेल सांगा. तुम्हाला त्याच्याविषयी सायंटिफिक माहिती नाही की तुम्हाला देणं. त्याच्यातला जाणकार माणूस पाठवतो. त्याला कोणत्या प्रकारचं वॉर्डरोब लागेल, कोणत्या प्रकारचे कपडे लागतील, कपडेपट लागेल ते सांगणारा स्वतंत्र माणूस पाठवतो. तुमच्यासाठी काय माझ्या विद्यार्थी मस्त जेव्हा बाळायचं किमान प्रत्येकाचं वजन 2-2 किलो वाढून रेटून जेवायचं एकदम काम करायचं मस्त जेवायचं भरपूर एन्जॉय करायचं. पण तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर.